आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त 13 जिल्ह्यांसाठी आहे। जे जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मोटिवेशनल प्लस मित्रांनो पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळणार आहे। मित्रांनो तुमचा सुद्धा रिझल्ट जर पेंडिंगला असेल मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघताय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणताही विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी गॅरंटी आहे तो विद्यार्थी लाईक करणारच आहे आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करणारच आहे। तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक मोटिवेशनल गोष्ट सांगणार आहे मित्रांनो आणि मोटिवेशनल आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळेल। अजिबात जर तुम्ही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत असाल तर मित्रांनो आजपासून टेन्शन घेणं बंद करा। तर ठीक आहे। तर बघा मित्रांनो तलाठीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती असल्यामुळे या भरतीमध्ये जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले। 10 लाख विद्यार्थ्यांपैकी किंवा 10 लाख पैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा स्कोर येणार नाही हे सर्वांना माहितच आहे। पण जे वाचलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत खूप भयंकर मानसिक छळ झालेला आहे। त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे। ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत। इतिहासातील सर्वात मोठी भरती होती। झालं असं आहे की त्यांना जॉइनिंग लवकर देण्यात आलेलं नाही। जे पण कारणे असतील 23 जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहे। या 23 जिल्ह्यांच्या रिझल्ट नंतर अजून सुद्धा 13 जिल्ह्यांचा निकाल बाकी आहे। मी सरकारला विनंती करतो ज्या प्रकारे रिझल्ट डिले झाल्यामुळे विद्यार्थी टेन्शन मध्ये आहेत रिझल्टची प्रोसेस लवकरात लवकर त्यांनी कंप्लीट करावी। जे पण विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही एकत्र करून ठेवलेले आहे। म्हणजे जे पण पेसा क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र करून ठेवलेलं आहे। त्यांना आम्ही मोटिवेट करत आहोत, पॉझिटिव्ह ठेवत आहोत। ऍक्च्युअल मानसिकता आहे म्हणजे ऍक्च्युअल मानसिकता आहे। ते किती दिवस वेट करणार आहेत। जेव्हा आपण बघतो याच्यामध्ये जर समजा एखादा विद्यार्थी त्याने आपला अभ्यास केलेला आहे अजून तो अभ्यास करतोय म्हणजे एखादा जो प्रामाणिक विद्यार्थी आहे तर त्या प्रामाणिक विद्यार्थ्यावरती किचड उचलत आहेत, फ्रॉड आहे, स्कॅम आहे। भरतीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे खूप गोंधळ वगैरे उडालेले आहेत की भरतीमध्ये पेपर फुटी प्रकरण असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या। हे सर्व असताना या निगेटिव्ह वातावरणामध्ये ते विद्यार्थी कोणत्या अवस्थेत जगत असतील याचा विचार करा। आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचं बघावं लागेल। गव्हर्नमेंटला विनंती करतो की गव्हर्नमेंटने लवकरात लवकर रिझल्ट लावण्यात यावे। आता सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे आता तारीख पे तारीख नको आणि लवकरात लवकर तलाठी भरतीचा जो पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या 13 जिल्हे आहेत त्या 13च्या 13 जिल्ह्यांचा लवकरात लवकर रिझल्ट लावावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।